त्यांनी आम्हाला शेअर केल्या आणि मग नंतर आम्ही फायनली उतरलो आणि उतरून आम्ही जेव्हा तिकडे गेलो तर आम्ही बघत बघत गेलो. तिथे मी बघितलं होतं, बोलले होते की तिथे शिवाजी महाराजांचे पायाचे ठसेसुद्धा घेतले होते. तर ते सुद्धा आम्ही बघितले, एंट्रन्सवरतीच होते. ते मी बघायला म्हणजे लाईक मी त्याची व्हिडिओ काढायला विसरून गेली होती. आणि मग तिथून आम्ही पुढे गेल्यावरती एक मंदिर होतं जे खूप आधीचं होतं, जिथे त्यांचं लाईक मुकुट नंतर गोष्टी ठेवल्या होत्या, म्हणून मग ते सगळं आम्ही बघितलं आणि खूप मस्त वाटत होतं. म्हणजे आतमध्ये फोन अलाउड नव्हता बिकॉज तुम्ही लाईक व्हिडिओ वगैरे नाही बनवू शकत त्यांनी सांगितलेलं, म्हणून त्यांचे ते रिस्पेक्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ते झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी जे त्यांचे म्युझियम एक होता, त्या म्युझियममध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या, त्या सगळ्या बघितले आम्ही. पायाचे ठसे नंतर हाताचे ठसे वगैरे सगळं. आणि खूप मस्त वाटत होतं ते बघितल्यावरती. असं वाटत होतं की आम्ही त्या टायमेला गेलो. आणि जर आम्ही सिरियसली मी कधी कधी विचार करते त्या टायमेला जर आम्ही असतो तर मग ते काय असतं. आणि इथे असं नाही आहे की इथे लोक राहत नाहीत, त्या फोर्टवरती सुद्धा लोक राहतात. तिथे सुद्धा ते एक गाव टाईप आहे जे लोक राहत आहेत तिथे. आणि आणि हळूहळू चढत नंतर आम्हाला बघायचं होतं वरून कसं दिसतं, म्हणून आम्ही चढून वरती गेलो. थोडेसे फोटोज वगैरे काढले, थोडंसं बघितलं, एक्सप्लोअर केलं की कसं दिसतंय, किती मस्त वाटतंय, सगळ्या गोष्टी बघितलं. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला भूकसुद्धा लागली होती आणि तहानसुद्धा लागलेली, म्हणून आम्ही थोडंसं पुढे गेलो. आणि त्याच्यानंतर बघितलं की हे काय आहे. आणि ते वरती चढून वगैरे जायचं होतं, म्हणून थोडंसं असं वाटत होतं. माझी बहीण तर बोलत होती अजून पुढे जाऊया आपण, पण जबकी आमची तर कॅपॅसिटी नव्हती की अजून चालत पुढपर्यंत जाऊ, म्हणून आम्ही तर रिटर्न आलो. ती तरी बोलत होती की मी जाऊन येते वगैरे. आणि त्याच्यानंतर ती पुढे गेली. पण आम्ही विचार केला की थोडंसं काहीतरी खाऊन पिऊन घेऊया, थोडंसं पियाला तर जरा बरं वाटेल पोटाला, कारण खूप गरमी लागत होती. असं वाटत होतं की नाही एवढं काही हे नाही वाटणार, बट नाही, खूप गरमी होती. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तिथे पोचलो, थोडेसे फोटोज व्हिडिओज वगैरे काढून नंतर आम्ही थोडं खायला पियायला गेलो. तर तिथे एक ज्यूसवाला होता आणि म्हणजे त्यांच्याकडे गोळा वगैरे होता. तर माझी बहीण बोलली की आपण ते गोळा वगैरे खाऊया थोडंसं, तर जरा बरं वाटेल. मग आम्ही थोडंसं गोळा वगैरे खाल्ला. आणि मग त्याच्यानंतर ती त्यांचं प्रमोशन करत होती. तर माझी बहीण जी आहे ती त्यांचं प्रमोशन करायला लागलेली की तुम्हीसुद्धा इथे या वगैरे असं सगळं. तर मी तिचीसुद्धा व्हिडिओ पोस्ट करीन त्याच्यामध्ये, मग तुम्हाला समजेल की तिने सुद्धा त्यांना सांगितलं. आणि ते दादासुद्धा खूप खुश झाले जेव्हा तिने सांगितलं की आम्ही हे बघा, आम्ही म्हणजे आमची मस्ती चालू होती त्याच्यानंतर. तर मग ती व्हिडिओ पण मी पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघा आणि